नमस्कार, माझं नाव मधुरा मकरंद नाईक, शाळेचं नाव लिंगेश्वर विद्यालय तुळसुली। मी हे सक्षम पाईप फोल्डिंग मशीन बनवलंय। माझे मार्गदर्शक शिक्षक विलास राठोड सर आहेत। आम्ही हे सक्षम पाईप फोल्डिंग मशीन बनवलंय। एकदा झालं असं की माझे आजोबा शेतात काम करत होते आणि तेव्हा त्यांनी हे सक्षम पाईप ते गुंडाळी करत होते, तेव्हा मी त्यांना बघितलं। त्याच्यानंतर संध्याकाळी जेव्हा ते घरी आले तेव्हा त्यांची कंबर खूप दुखायला लागली, तेव्हा मला ही समस्या जाणून घेतली मी। त्यानंतर मी माझ्या मार्गदर्शक शिक्षकांना सांगितलं की या विज्ञान प्रदर्शनाला आपण असं काहीतरी बनवूया ज्याने माझ्या आजोबांचेच नाही तर सगळ्या शेतकऱ्यांचे कष्ट कमी होतील। याचाच विचार करून आम्ही सक्षम पाईप फोल्डिंग करायचं मशीन बनवलं। त्यासाठी आम्ही पहिले स्टीलचे रॉड घेतले। हे रॉड सहजासहजी आपल्याला अवेलेबल असतात, घरात सुद्धा जुनं काम झालेलं होतं त्याच्यामुळे स्टीलचे रॉड आम्हाला घरीच मिळाले। त्याच्यानंतर बाईकला वापरतात तो शॉकअप सर आम्ही इथे घेतला, जेणेकरून हे गुंडाळी करणं सोपं जाईल। त्यानंतर हे पहिल्यांदा जेव्हा गुंडाळी करायला येईल तेव्हा हे इथे अडकून राहायला पाहिजे, त्यासाठी आम्ही एक तार इथे वेल्डिंग मारून जॉईन केली आणि हे सहजासहजी फिरलं पाहिजे म्हणून इथे बेरिंग अटॅच केली। जे पहिलं आम्ही इथे बेरिंग अटॅच करून हे इतक्या जागेत बसवण्याचा प्रयत्न केला, पण वेल्डिंग मारल्यानंतर बेरिंग याच्यात अटॅच करणं कठीण जात होतं, म्हणून एका साईडने मार्गदर्शक शिक्षकांची मदत घेऊन बेरिंग बाहेर घेतलं। त्यानंतर इथे मूठ बसवून आणि स्टीलचे रॉड अटॅच करून ही एवढी सिस्टम आम्ही बनवली आणि फोल्डिंग करायला सोपं असं हे यंत्र बनवलं। त्यानंतर फक्त पाईप फोल्डिंग करून ठेवणं गरजेचं नव्हतं, तर तो पाईप बाहेर काढणं पण गरजेचं होतं। त्यासाठी आम्ही इथे स्क्रू लावून अशी सिस्टीम बनवली। इथे बिजागर लावून हा एक रॉड खाली जाईल, जेणेकरून अशा पद्धतीने आपण हा पाईप सहजासहजी बाहेर सुद्धा काढून ठेवू शकतो। जेव्हा हा पाईप आपण हाताने गुंडाळी करून ठेवतो तेव्हा त्याला दुमडी पडतात आणि त्या दुमडीमुळे हा पाईप दीर्घकाळ टिकत नाही, पण या अंतराचा वापर करून जर आपण याला गोल गुंडाळी करून ठेवलं तर हा पाईप जास्त काळ टिकतो। हे सगळं झाल्यानंतर जेव्हा आम्ही हा पाईप फोल्ड करून ठेवण्याचा प्रयोग करत होतो तेव्हा हे लक्षात आलं की हा पाईप शेतात वापरलेला असणार, तेव्हा त्याला चिखल, माती, धूळ सगळं लागलेलं असणार। ते सगळं साफ जर याच यंत्रामुळे झालं तर ते अजून सोयीस्कर ठरेल। त्यासाठी आम्ही इथे 2 जुन्या ब्रशचे रॉड घेतले। रंगकाम करून झाल्यानंतर हे ब्रश सहजासहजी अवेलेबल असतात, ते 2 इथे जॉईन करून घेतले आणि अशा प्रकारे एकाच वेळी पाईप फोल्ड सुद्धा होईल आणि या 2 ब्रशमुळे तो साफ सुद्धा होईल, त्याच्यावरती चिखल, माती, धूळ पण लागणार नाही। हे यंत्र जेव्हा मी माझ्या आजोबांकडे घेऊन गेले तर त्यांच्या चेहऱ्यावरचं यंत्र बघून आनंद हे माझ्यासाठी जास्त समाधानकारक होतं। हे यंत्र करून मला खूप समाधान मिळालं आणि प्रत्येक शेतकऱ्यासाठी उपयुक्त, कमी खर्चिक व कमी कष्ट करता बनवता येईल हे असं यंत्र आहे। धन्यवाद।